हे बघा बघा सारखा हॉर्न वाजवतोय. सुंदरची पोरं मोठी होईल हा त्रास आपल्याला सहन करावाच लागेल. वीणा टिफिन झाला कायचा आणि सोनी रेडी झाली का? हा पप्पा मी तयार आहे. आणि मला टिफिन बनवू नको, माझी सेल्स मीटिंग आहे, माझं तिकडे जेवण होणार आहे. आणि याचे सॉक्स कुठे आहेत? सॉक्स कुठे आहेत? हे काय इथेच मुलांपेक्षा जास्त तुमचा आवाज असतो घरात. अरे काय करू बघ, त्याचा बाहेर हॉर्न वाजायला सुरुवात झाली. तू सॉक्स घाल आणि ऐका कुठे? तू पण ना वीणा या बसवाल्याची आहे ना कंप्लेंटच करायला पाहिजे खरंच. त्या आईला नेहमीचा त्रास हो नाही तर काय रोज नुसतं वाजवतच बसलेला असतो. अरे सुंदर, अरे ए सुंदर, अरे या बस वाला ना हॉर्न वाजवून वाजवून अख्ख्या चाईला जागा केलाय रे. ओ काकू आता सुंदर ना पोरांना घेऊन नाही आला ना तर या बस वाल्याचा आवाज ना मी कायमचाच बंद करणार आहे ना. एका बॉक्स मध्ये त्याला तोडून टाकलं ना तर नावच लावणार नाही पेडणेकर म्हणून. बरं झालं मी मोकळा झालो. काय बोला? नाही नाही मी आज मोकळा आहे ना म्हटलं फिरून येतो. फिरून का पिऊन येणार आहात? अगं फिरून येतो. कानात घातल्यामुळे केवढा घोळ होतो ना. हो घाला घाला. अहो काय हो? तुम्ही नाही हो आमचे हे हे तुम्हाला आधी जरा घरी जा आणि आपल्या विधी आटपून घ्या. मी जरा बाहेर जाऊन येते. आता काय विधी उरलेत करायचे? शेवटची काय ती याच्याशी विधी? दुसरा काही उद्योगच नाही आहे ना. इकडे इकडे त्याला डबा इकडे. देशील. हे घ्या. हे घे, घे, घे. जा, 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 जा. बॅग घे बॅग घे. चल 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 दे हातात दे. चल हा चला. बाय मम्मी पप्पा. चल 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 पळ थांबलाय. भाजी ताजी आहे पळा पळा. हा चल बाय कर. काकू बाजूला वा, त्याला शाळेत जाऊ दे. काय साहेब लवकर येत जा की, नेहमी तुमच्यामुळे लेट होतो. असं करू नका. पण इतक्या लेट का करतो रोज? याची पोरं उठत नाहीत काय? अहो पोरं उठतात हो पण सुंदर आणि त्याची बायको लवकर उठत नाही म्हणून पोरं लेट होतात. गुड मॉर्निंग. गुड अरे मॉर्निंग. काय माणसं गुड मॉर्निंग. ढकलून कुठे गेलो काकू? तुम्हीच मध्ये आलात ना माझ्या. गुड मॉर्निंग. बघा चोराच्या उलट्या बोंबा. ओ काय बोलला हा? बूट मारीन बोलला तो. आधी कानातला काढ मग सांगतो. गुड मॉर्निंग बोलला तो. अख्खा दिवस आपला कानात घालून फिरते. काय नाही काय नाही. काही बोलला का हो बसवाला? हेच नेहमीच साहेब, तुमच्यामुळे आम्हाला नेहमीच लेट होतो. जरा लवकर समोर येत जा, मुलांना आदल्या रात्रीच आवरून तयार करून ठेवत जा वगैरे वगैरे नेहमीच. तरी बरं तुम्ही मुलांचं बघता आणि मी डब्याचं बघते. पण तुम्ही टूरवर गेलात की मला फार त्रास होतो या सगळ्याचा. वीणा आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, आपल्या मुलांना त्रास होता कामा नये. मला आठवतं आम्ही शाळेत जायचो. आमची शाळा घरापासून खूप लांब होती. 4 किलोमीटरचं अंतर होतं. चालत चालत जायचो आम्ही शाळेत. रखरखाट असायचा, भरपूर ऊन असायचं आणि आम्ही आपले अनवाणी पायाने चालत चालत शाळेत जायचो. त्याही परिस्थितीत या सगळ्या गोष्टींचा आनंद आम्ही इतका लुटला. पण आता असं वाटतं की आपण हा सगळा त्रास सहन केला, पण आपल्या मुलांना मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. अहो अॅन्युअल मीटिंग आहे आज. अरे हो चला तयार व्हायचंय. Good morning, good morning. Sit. Yes, team. I'm glad to inform you that after achieving good records at national level, the sales record are excellent. We have planned our company is entering in international market with respect to spices which we are producing. We have major role and good role. There is a lot of demand of spices internationally. And I think a company will do good in that. But also I have to say that the Mumbai region which we are going down, some part are going to very nicely, some part are lacking quite behind of it. Particularly, the western part has done very good. Mr. Shende, where is your reports? Sir, already submitted, sir. Acha, Kulkarni? Yes, sir. भार्गवीला ते सेल्स रिपोर्ट्स घेऊन पाठवा. ओके सर. पण सर मी सबमिट केलं असलं तरी शेंदेंचा काय सेल्स रिपोर्ट आहे तो तुम्ही बघायला हवा सर. बघू बघू रिपोर्ट सगळ्यांचेच बघू. सर येस थँक्यू. गुड.
Mr. Deshpande's report. Yeah, good. Oh, Mr. Sundar Shinde, this is yours. मिस्टर सुंदर शिंदे, मागच्या 3 महिन्यांपासून तुमचा रिपोर्ट, सेल्स रिपोर्ट कंटिन्युअसली खाली येतोय. 6 महिन्यांपूर्वी तुमची बदली कोकण एरियामध्ये केली. असं अपेक्षित होतं की सेंट्रलला तुम्ही जो सेल्स इतका वाढवून दाखवला तसा इथे डेव्हलप करून दाखवाल. पण पूर्वीचा जो सेल होता तुम्ही कोकणात जायच्या आधी, तोही सेल दिसत नाहीये, तर तो त्यापेक्षाही खाली आलेला आहे. व्हॉट इज दिस? वी वॉन्ट रिझल्ट फ्रॉम यू. मॅनेजर शेंडे जे म्हणतायत की सेंट्रलचा सेल आधीच डेव्हलप्ड होता, तुम्ही गेल्यानंतर झालेला नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. एक्झॅक्टली सर, तेच म्हणायचं सर मला की यांना सेंट्रलचा सेल सगळा रेडीमेड मिळाला होता. या वर्षी तर देवरे आणि वानखेडे यांनी जोर मारून डबल केलाय सेल सर. अदरवाईज कोकणात काहीच सेल नाहीये. याचा अर्थ हे कामच करत नाही. इतकंच नाही सर, आय एम टेलिंग यू की यांचा TCR अजून माझ्याकडे पोहोचलेला नाहीये. सर, मी सेंट्रलला जॉईन होण्यापूर्वी जो काही सेल्स होता ना, त्याची सगळी स्टेटमेंट्स आहेत ना माझ्याकडे. एक मिनिट, उगाच काहीतरी बडबड करून सरांची दिशाभूल करू नका. कोकणात तुम्ही अजून काहीही केलेलं नाहीये. सर, मला बोलू तर द्या. मिस्टर सुंदर शिंदे, आता बोलायचं काय राहिलंय? सर, कोकणात माझ्याबरोबर खेळ खेळला गेलाय. मला नक्की काय म्हणायचं आहे सुंदर शिंदे? एक्सक्यूज मी. हॅलो, येस टेल मी. येस, आय एम इन अ मीटिंग. येस टेल मी. सुंदर शिंदे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, या कंपनीमध्ये आमच्यामुळे टिकून आहात तुम्ही, नाहीतर 5 वर्षांपूर्वीच किकआउट केलं असतं तुम्हाला. आणि हो, तुमच्यातल्या काही चांगल्या गोष्टींमुळे तुम्हाला इथे ठेवल्या आम्ही. पहिली गोष्ट म्हणजे देवरेच्या बहिणीला तुम्ही रक्त दिलं होतं, आणि दुसरं म्हणजे सुंदर शिंदे, तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही व्याजानं पैसे काढून वानखेडेची मदत केली होती. या 2 खूप चांगल्या गोष्टी. पण शेवटी या सेल्स मॅनेजरकडे तुमचा रिपोर्ट देऊन आमच्या तोंडचं पाणी पळवलं तुम्ही. गेल्या वर्षीचा बोनस आम्हाला मिळाला नाही, तो फक्त तुमच्यामुळे. लक्षात ठेवा सुंदर शिंदे, जर या कंपनीत राहायचं असेल ना, तर आमच्या म्हणण्यानुसारच वागावं लागेल. मिस्टर सुंदर शिंदे, पुढच्या 3 महिन्यात जर तुमचा सेल्स रेकॉर्ड चांगला आला नाही, अदरवाइज यू हॅव टू रिझाईन. सर. ओके. येस सर. बस रे, बस, लाजू नको. अरे बाबा, होत ना लवकर. चला घ्या रे आगे. आता मस्त पैकी. हा कोण आहे रे? हा अभिजित. अभिजित सर, आता हा आपल्या कंपनीतच आहे. पण विश्वासातला आहे ना? हो. एक लक्षात ठेवा अभिजित, इथे जे काही बोलणं होईल ते सिक्रेट आहे, सिक्रेट. बाहेर बोलायचं नाहीये. नाही सर, इकडचं काही बाहेर बिलकुल जाणार नाही. कम ऑन, आज आपल्याकडून पार्टी आहे, एकदम फुल टू पार्टी. यस. कसं आहे माहितीये का अजा, आज आपण एकदम खुश आहे, खुश. जे काय मागवायचं असेल ते मागवा, बिंदास. काय पाहिजे, चकणा पाहिजे, चिकन पाहिजे, तंदूर पाहिजे, काय मागवायचं ते मागवा रे. एकदम खुश आहे. तुला सांगतो, इथे माझ्या गळ्यामध्ये जो काटा रुतला होता ना, तो असा खाडकन निघून गेला रे.
वीणा, ए वीणा, वीणा, ए उठ ना, छातीत खूप दुखतंय ग खूप. झोपू द्या ना, असं काय करते. ऍसिडिटीची गोळी असेल तर घ्या तिथे कपाट. हे दे ना वीणा. सकाळी मुलांसाठी लवकर उठायला लागतं. घ्या ना, तिथे कपाटात आहे, पाणी पण आहे. काय काय होतं? छातीत खूप दुखतंय ग वीणा, छातीत खूप दुखतंय. थांबा, मी डॉक्टरला फोन लावतो. थांबा. 1 तास झाला त्यांनी सांगितलेल्या ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊन अजून थांबत नाही का दुखणं. हातात पण दुखायला लागले आता. हॅलो डॉक्टर, मी वीणा बोलतेय. अहो यांना बरं वाटत नाहीये, छातीत खूप दुखतंय त्यांच्या. हां बरं, ठीक आहे. हो, गोळी घेतली त्यांनी. ठीक आहे, सांगते. हां हां ठीक आहे. हा वीणा, खूप दुखतंय का? त्यांनी सांगितलंय की बाहेरचं काहीतरी खाल्ल्यामुळे झाली असेल ऍसिडिटी. तुम्ही पडता का? खूप त्रास होतोय वीणा, खूप त्रास होतोय. मी तुम्हाला योगा निद्रा देते. थांब 1-2 मिनिटं. हां अगदी हळू. हां डोळे बंद करा बघू. दोन्ही पायात अंतर ठेवा. आता आपल्याला योग निद्रा किंवा शवासनात जायचंय. यासाठी माणसाची इच्छाशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सूचनाशक्ती यांचा उपयोग करून आता आपल्याला योगनिद्रा किंवा शवासनात जायचंय. मी ज्या ज्या अवयवांची नावं घेईन ते अवयव डोळ्यासमोर आणून त्यांना सूचना द्यायची की त्यांनी शिथिल व्हायचंय. आपण सुरुवात करूया आपल्या पायापासून. पायाची बोटं, टाचा, पोटरी, गुडघा, मांड्या. हळूहळू आपल्या डोळ्यासमोर एक एक अवयव आणून त्यांना सूचना द्यायचे की त्यांनी शिथिल व्हायचंय. आता आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आपलं शरीर आपल्याला जड जाणवत असेल. योग निद्रा म्हणजे झोप नाही, शवासन म्हणजे झोप नाही, हे चैतन्यासन आहे. काय रे सुंदर, काय खाल्लं होतंस काल रात्री? किती त्रास झाला तुला? ऍसिडिटीची गोळी दिली ना? हो, पण त्याने पण त्रास थांबला नाही ना माझा. पण गोळी घेतल्यानंतर 5 मिनिटात बरं वाटायला हवं. नाही थांबला, पण मला एकदम अचानक छातीत दुखायला लागलं इथे डावीकडे. मी उठलो, वीणाला उठवलं. तिने सांगितलं ॲसिडिटीच्या गोळ्या कुठे ठेवल्यात, त्या मी घेतल्या. गोळी घेतल्यानंतर सुद्धा छातीमध्ये राईट टू लेफ्ट पेन होत होता, हातात पेन होत होता. मग मी शेवटी असं येऊन मी तिला उठवलं. मला सहन होत नव्हतं. नर्स, येस सर. सरांचा ECG काढा आणि ब्लड टेस्टला पाठवा. ओके. ये.
झालं गुड. मे आय कम इन सर? हा या सर ECG. बघू. वा आपण डॉक्टर वाघमारेंना भेटूया. कम फास्ट. चला या. डॉक्टर तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? कशाला काळजी करतेस विणा? सुंदर माझा मित्र आहे, मी त्याला काहीच होऊ देणार नाही. तू ना जसा लहानपणी होतास तसाच आहेस, काहीच बदलला नाहीस. सुंदर आता आपण कितीही मोठं झालं तरी आपला स्वभाव बदलणार आहे का? आता तुझं नाही, कालपर्यंत तू किती चांगला होतास. रात्री जरा त्रास झाला, आज आता हा ECG. काय झालं ECGचं? नाही काही नाही, आपण आधी डॉक्टरांकडे जाऊयात ना. चला बस बस चल. या. हळू हा. सांभाळून बस निघायचं हो का? बस. डॉक्टर. सर डॉक्टर मुंबईला गेलेत, संध्याकाळपर्यंत येतील. बर. मी त्यांना फोन नाही करू का? नको, मी केलाय फोन. एक मिनिट. हॅलो साई हॉस्पिटल, डॉक्टर आहेत का? डॉक्टर पाटील. ओह बर बर. काय आज पुण्याला कॉन्फरन्स आहे ना, त्यामुळे सगळे डॉक्टर बहुतेक बिझीच आहेत. हॅलो हां बर. रिपोर्ट माझ्या टेबलवर ठेवा. आपण माझ्या हॉस्पिटललाच जाऊ. चला चला लिफ्टने जाऊया. चालत जाऊया ना, पहिल्याच मजल्यावर आहे. सांगतोय ना यार, चल ना लिफ्टने जाऊया. चला चला. या. मला एक कळत नाही, तू इतकं शांत काय आहेस गाडीत? माझे रिपोर्ट्स काही सिरियस आहे का? नाही नाही, काही सिरियस नाही आहे. ब्लड रिपोर्टमध्ये तुझे एन्झाईम्स वाढले आहेत आणि शुगर पण वाढली आहे. आपल्याला एक इंजेक्शन घ्यावं लागेल. बरं वाटेल. काळजी घ्या. अरे झोपले वाटतं. चला मी आहे कॅबिनमध्ये. या. आयुष्यात एवढं कधी सिरियस नव्हतं माझ्याबद्दल. आता म्हणे एन्झाईम वाढलंय, शरीर रक्तातलं शुगर वाढली आहे. काहीतरी गोड खाण्यात आले असेल म्हणून वाढली असेल शुगर. स्वतःचा धंदा चालवण्यासाठी छोट्याचं मोठं करून सांगतोय. काय बोलताय तुम्ही? आणि असा का विचार करताय? तुमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत ना ते. किती काळजी वाटते त्यांना तुमची. सकाळपासून ते सुद्धा घरी नाही गेलेत. हे पहा, रक्तामधली शुगर का एन्झाईम खरंच काहीतरी वाढलं असू शकेल. मॅडम तुम्हाला ना सरांनी केबिनमध्ये बोलवलंय. आले, येते मी. वीणा ये, बस बस बस. वीणा, सुंदरला 2 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहावंच लागणार आहे. 2 दिवस? हम्म. डॉक्टर, ECG आल्यापासून तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. नक्की काय झालंय यांना? सुंदरच्या ECG मध्ये चेंजेस आलेत. शुगर पण वाढली आहे त्याची. हो, पण त्यासाठी तुम्ही इंजेक्शन दिलंयत ना?
ते इंजेक्शन्स फक्त रक्त पातळ होण्यासाठी आहेत. 3 दिवस तरी ते इंजेक्शन्स घ्यावेच लागतील. नक्की काय झालंय काय? विणा सुंदर माझा मित्र आहे. या अवस्थेत त्याला काही सांगणं योग्य होणार नाही, पण तुला सांगतो. हां. काल सुंदरला हार्ट अटॅक आला होता. काय? हार्ट अटॅक? हो. काल रात्री 4-5 तास अटॅक सहन केला त्याने. तसं तो सगळं सहनच करत आलाय आतापर्यंत. कोणी किती रागवलं, ओरडलं, आरडाओरडा केला, फक्त सहन करायचं बस. म्हणजे काल हे त्यांनी सगळं सहन केलं? मला वाटलं नेहमीसारखा ऍसिडिटीचा त्रास होतोय म्हणून मी गोळ्या द्यायचा आळस केला. त्यांच्या आवाजातला बदल जाणवलाच नाही मला. विणा, अटॅक आला म्हणून काय झालं? आता मागे एका 20 वर्षाच्या मुलाला अटॅक आला होता. 2 स्ट्रेन टाकल्या, एकदम ठणठणीत येतो. 25 वर्षापूर्वी आपले ते कुलकर्णी काका, त्यांना अटॅक आला होता. दुसरा आता येऊन गेला रिसेंटली. एन्जिओग्राफी केली तेव्हा कळलं ब्लॉकेजेस आहेत म्हणून. लगेच बायपास केली. रोज हॉस्पिटलला चक्कर मारतात, इतके ठणठणीत आहेत. तू काही काळजी करू नकोस. आपण उद्याच्या उद्या डॉक्टर वाघमारेंकडे जाऊया. लगेच टुटी काढूया, एन्जिओग्राफी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. येते. वीणा, कधी आलीस ग? काय म्हणलं डॉक्टर? नाही, काहीच नाही. मोठ्या डॉक्टरना दाखवूयात असं म्हणाले. म्हणजे सगळ्या शंका दूर होतील. कसली शंका? नाही, शंका म्हणजे डॉक्टर वाघमाऱ्यांना दाखवूया असं म्हणाले. म्हणजे ते शुगर एन्झाईम का वाढलं ते कळेल. तुम्हाला आता इंजेक्शन दिलंय की नाही? तुम्ही झोपा, बघू. काळजी नका करू. अगं, संतोषच्या लग्नाला जायचं ना. तुमच्या तब्येतीपुढे मला माझ्या भावाचं लग्न महत्वाचं नाहीये. ताईचा फोन आहे. हॅलो. हा अगं वीणा, हॅलो. मी माझ्या घरून निघाले आता. 5 वाजेपर्यंत तुझ्याकडे पोहोचते. मग आपण दोघी उल्हासनगरला जाऊया. ताई, काल यांना हार्ट अटॅक येऊन गेला. आता आम्ही डॉक्टर पाटलांना दाखवायला आलो. त्यांनी ECG बघून सांगितलं की यांना हार्ट अटॅक आलाय म्हणून. ठीक आहे, मी येते तुझ्याकडे, काळजी नको करू. काय ग? पण अजून मी यांना काहीच सांगितलेलं नाही. तू यांच्यासमोर असा काहीच उल्लेख करू नकोस. हो हो. आणि काय झालं? मुलाला घरी घेऊन जा ना. इथे नको उगीच. आणि आईबाबांना पण काही सांगू नकोस. ठेवते फोन. मी वाट पाहते. या नाटकाला मी कोणालाच सांगितलेलं नाही. आईकडे जर कळलं तर संतोषचं लग्न आहे घरी. लग्न घरात विघ्न आल्यासारखं होईल. वीणा, हा, कसला विचार करतेस? संतोषच्या लग्नाचा? हो हो. आपल्याला जाता नाही ना येणार. घरी सगळे पाहुणे जमले असतील. का? लग्न तर परवा आहे. पण मी काय म्हणते, मी ताईला सांगितलंय मुलांना घेऊन जा म्हणून. लग्न घर आहे, जरा मजा मस्ती करतील घरी जाऊन. हा, मी त्यांचे कपडे जाऊन घेऊन येते. हा, मी आले. हा.
मावशी काका तुम्हाला आणायला येत आहेत. मामाच्या घरी जायचंय तुम्ही आता लग्नासाठी. पण आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही आणि मज्जा मज्जा करून यायची. मम्मा तुम्ही दोघं कधी येणार? ह्यांना आज हॉस्पिटलमध्ये राहायला सांगितलंय ना, आम्ही उद्या येतो. हॅलो राज. हॅलो सोनी. तुम्ही बाहेर खेळायचा जा. चल चल चल. कसा आहेस तू? बरं आहे आता. इंजेक्शन दिलं आणि विश्रांती घ्यायला सांगितले. काळजी घे बाबा स्वतःची. हां बसा ना तुम्ही. नाही बसायला आता वेळ नाही. हळदीचा टाइम झालाय. बर. वीणा तू मुलांची काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना सगळे मुलांची काळजी घ्यायला. तू भाऊजींची काळजी घे. चला आम्ही निघतो. ही बॅग आहे. निघू आम्ही. या. काळजी घ्या. हो हो चला काळजी घ्या. बरी दादा दादा जरा बोलायचंय. बोल ना. मी काय म्हणत होते, सुंदरला हार्ट अटॅक आलाय. हार्ट अटॅक? हो दादा, मी फोन केला होता वीणाला. ती म्हणाली सुंदरला अटॅक आलाय. आज सकाळी हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलंय. हॉस्पिटलला? काय सांगते सगळं? अरे खरं सांगते मी दादा, पण उद्या किंवा परवा त्याची एन्जिओग्राफी होणार आहे असं वीणाने सांगितलं. कोणाला सांगू नकोस मग तू. नाही, मी कोणाला सांगणार नाही आणि तू पण सांगू नको. हं. डॉक्टर. हो डॉक्टर आहेत ना. अरे डॉक्टर पाटील नमस्कार. आज कसं काय येणं केलं? हे माझ्या मित्र सुंदर शिंदे नमस्कार. शिंदे यांच्यासाठी चालू आहे मी. हो का? या आतमध्ये. हो हो या या. बसा डॉक्टर. हां डॉक्टर, काय झालं यांना? सर काल सुंदरला हार्ट अटॅक आला होता. मी ECG केला. ECG मध्ये चेंजेस आलेत. ब्लडसुद्धा टेस्टला पाठवलं. ब्लडचे रिपोर्ट्स आलेत. एन्झाईम वाढलाय आणि शुगर पण वाढली आहे. प्रायमरी मी चेकअप केलंय सगळं. हां ट्रीटमेंट पण दिली आहे थोडीफार. चालेल. रिपोर्ट्स कुठे त्यांचे? ड्रायव्हरला. हा या सरांच्या ड्रायव्हरने फाईल दिली आहे. यांचे का? ओके. चालेल डॉक्टर, यांचा आधी मी चेकअप करून घेतो. नंतर एक 2D एको यांचा करून घेऊ, म्हणजे आपल्याला हृदयाची कार्यक्षमता कशी आहे ते कळेलच. चालेल. नर्स, 2D एको मशीन आपली तयार ठेवा. चला या. या. हां डॉक्टर, यांचा 2D एको मी केला. 2D एको एकदम नॉर्मल आहे. तरी पण माझं असं म्हणणं आहे की यांची एक एन्जिओग्राफी आपण करून घेऊयाच. ठीक आहे. मी आशा हॉस्पिटलला फोन करून अपॉइंटमेंट घेतो. तुम्ही उद्याच यांची एन्जिओग्राफी करून घ्या. ओके. ओके चालेल. चला. थँक्यू. चला. थँक्यू डॉक्टर. टेक केअर. कॅन आय? हो ठीक आहे. ठीक आहे. मला हार्ट अटॅक कसा आला डॉक्टर? काल तुझा ECG काढला ना तेव्हाच मला कळलं होतं तुला अटॅक आलाय ते.
म्हणून तर तुला लगेच इंजेक्शन सुरू केलं मी. मला तुला सांगायचं नव्हतं. अरे मला वेगळी रिस्क घ्यायची नव्हती. नमस्कार. वीणा, उद्या आपल्याला आशा हार्ट केअरमध्ये जायचं आहे. उद्याच आपल्याला याची एन्जिओग्राफी करायची आहे. म्हणजे आपल्याला कळेल ना ब्लॉकेजेस किती आहेत ते. मग ठरवू एन्जिओप्लास्टी करायची की काय ते. अरे वेड्या, तू घाबरतोस कशाला? अरे हल्ली 25-25 वर्षाच्या मुलांना सुद्धा अटॅक येऊन जातो. पटकन बरा होतो तो. घाबरू नकोस, मी आहे ना. उद्या भेटू आपण. आराम कर आणि चल येतो. कसला विचार करताय? डॉक्टर पाटलाने मला अटॅक आला हे सांगितलं नाही कारण ते डॉक्टर आहेत. पण तू का नाही सांगितलंस? तू माझी बायको आहेस ना. त्यांनीच सांगितलं होतं की तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही म्हणून. वीणा, मी फक्त 4-5 तास अटॅक सहन केला, पण तू 24 तास करत होतीस. तुझ्या भावाचं लग्न आहे, सख्ख्या भावाचं लग्न. सगळेजण तिकडे जमले असतील, तुझं कुटुंब एकत्र आलं असेल, पण तू मात्र जात नाहीयेस माझ्यासाठी. तू इथे असा का विचार करता? माझ्यासाठी तुमच्यापेक्षा काहीच महत्वाचं नाही. मी नाही जगू शकत हो तुमच्याशिवाय. लता, जरा वीणाला फोन लाव. हो दादा, तिलाच लावते फोन. आणि विचार की कधी येणार आहेस ते, आणि सुंदर आता कसं आहे ते. तू का एवढी काळजी करतेस? मला काही होणार नाहीये. ताईचा फोन आहे. हा बोल ग. हा वीणा, काय झालं ग? तू येणार होतीस ना? नाही ग, डॉक्टर वाघमाऱ्यांशी बोललोय आम्ही. उद्या एन्जिओग्राफी करायला सांगितली. ठीक आहे, चल काळजी घे. चल बाय. लताचा फोन होता. उद्या एन्जिओग्राफी झाली की आपण जाऊया वीणा. काय ग, काय म्हणाली वीणा? आणि काय झालं सुंदरचं? दादा ती उद्या येणार आहे. बरं. उद्या ना सुंदरची एन्जिओग्राफी करणार आहे. उद्या? एन्जिओग्राफी झाली की लता, अगं ही वीणा कुठे राहिली? अजून पत्ता नाही हिचा. अगं आई येईल ती. आता भावाच्या लग्नापेक्षा हिला असं कोणतं महत्वाचं काम आलंय देव जाणे. फोन केला होता, हे बघ येणार आहे बोलली ना. तू कशाला एवढी काळजी करतेस? येईल उद्या. काय आता बोलली ना येते म्हणून उद्या. तू गप्प बसा, दोघंही अगदी बहिणीची बाजू घेताय. अरे केवढी कामं पडली आहेत, चला आवरा लवकर. आता डॉक्टरांचं अरे चल तिकडून घे नी. हा चल. जरा नीट बघ जरा तुझ्या. हा हो हो, आलं हॉस्पिटल. काळजी नका करू.
बसा. कसं वाटतंय? हं? काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, मला डॉक्टरने इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे काही कळलं नाही मला. पण अँजिओग्राफी चालू असताना डॉक्टर पाटील आणि ते दुसरे डॉक्टर एकमेकांकडे सारखे बघत होते. दोघांनी मास्क काढल्यानंतर टेन्शनमध्ये वाटत होते. नाही, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील. तुम्ही कशाला टेन्शन घेता? डॉक्टर आले. काय कसं वाटतंय? बरं आहे. आराम करा. डॉक्टरांनी बोलवलंय आपल्याला. मी आलेच. हं? तुम्ही आराम करा. या डॉक्टर पाटील. हो. या या बसा. बस. डॉक्टर या मिसेस शिंदे. नमस्कार. हॅलो नमस्कार. मॅडम आपल्याला मुलं किती आहेत? 2 आहेत. काय करता आपण, जॉब वगैरे? नाही, मी योगासनांचे क्लासेस घेते. बरं. घरी कोण आहे? माहेरी आई वडील, 2 भाऊ आणि 1 बहीण. मोठे भाऊ आहेत ते एका कंपनीमध्ये एक्सपोर्ट मॅनेजर आहेत. गुड, व्हेरी गुड. मॅडम हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टप्रमाणे मेन आर्टरीमध्ये 100% ब्लॉकेज आहे. काही ठिकाणी 70% आहे, काही ठिकाणी 50%. स्टेनोसिस झालेला आहे. ब्लड वेसल्समध्ये गॅप कमी झालेली आहे आणि ब्लड फ्लो लिमिटेड आहे. अँजिओप्लास्टी होणार नाही, याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला बायपास करायला लागेल. ती पण 17 दिवसांच्या आत करायलाच लागेल. बायपास? वीणा प्लीज रडू नको. आपल्याकडे संधी आहे ना बायपासची. उद्या आपल्याकडे कार्डिओव्हेस्क्युलर सर्जन येणार आहेत, डॉक्टर पराते. आपण त्यांचं एक ओपिनियन घेऊ. हां, आपण त्यांचं ओपिनियन घेऊयात ना. हां, तू रडू नकोस. सर प्लीज हे घेऊ. हो. वीणा तू आधी रडणं थांबव बरं. रडू नकोस. सुंदर समोर प्रसन्न चेहऱ्याने जा प्लीज. बाय द वे उद्या डॉक्टर पराते येणार आहेत, त्यांना भेटून घे. मी बोलीनच त्यांच्याशी फोनवर. आणि हां, सुंदरला या रिपोर्टबद्दल काही सांगू नको. त्याचं हृदय कमकुवत झालं आहे. मला आणखीन वेगळी रिस्क घ्यायची नाही आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बायपासबद्दल सुंदरला सांगायचं नाही. काय शोधतेस का वीणा? काही नाही, टिकली सापडत नाहीये. कधीची शोधते मी पाकिट. टिकली सापडत नाहीये. अगं लावलीस ना. हो की. हल्ली ना माझ्या काही गोष्टी लक्षातच राहत नाहीत, विसरूनच जाते मी. काय झालंय? कुठे काय? तू काहीतरी लपवतेस माझ्या. नाही हो, तुम्ही असा काही विचार करू नका. आराम करा. चला. माझे रिपोर्ट्स संध्याकाळी येणार तसं डॉक्टर म्हणाले. हां, तुम्ही आराम करा. बघू मी आहे, जरा बाहेर उभी राहते. वीणा? हां बोल वीणा. दादा यांना बायपास करायला सांगितली. काय? बायपास? हो, आणि तेही 17 दिवसात. वीणा सांभाळ स्वतःला. नीताला घेऊन येतो मी. काय झालं? कुठे काय? मला खरंच असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तुम्ही का असा विचार करता? तुझे डोळे का लाल दिसतात? नाही हो, बाहेर खूप वारा आहे.
कचरा गेला असेल डोळ्यात. तुम्ही नका एवढा विचार करू, आराम करा. आपण जाऊया का? नाही नाही, डॉक्टर पराते येणार आहे. त्यांनी एकदा चेकअप केलं ना की मग ठर. तुम्ही आराम करा. हां, काय ग, कशी तब्येत आहे यांची? ठीक आहे. गोंधळ कसा झाला? त्याविषयी आपण नंतर बोलू, पण आम्हाला ही यांची डॉक्टरांनी बायपासच करायला सांगितली ग. वीणा, अगं रडू नकोस. अगं तूच धीर सोडून कसं चालेल सांग बरं. आणि हे बघ बाळा, आम्ही आहोत ना. वहिनी, माझ्या संसाराला कोणाची नजर लागली असेल ग. अगं वीणा, असं रडू नकोस. सुंदरला काही होणार नाही, आम्ही आहोत ना. अगं हार्ट अटॅक म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. आपण एन्जिओप्लास्टी करू. नाही दादा, एन्जिओप्लास्टी नाही करता येणार. 3 ब्लॉकेजेस आहेत दादा. बायपास शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, आणि तेही 17 दिवसात. सुंदरला या गोष्टीची कल्पना दिलीस तू? नाही दादा, त्यांना सांगायचं नाहीये. डॉक्टरनी सांगितलं की त्यांना काहीच कळतं कामा नाही. हे बघ वीणा, भाऊजींची काळजी घे हा. आणि घरी उद्या हळद आहे. नाही वहिनी, ह्यांच्या तब्येतीपुढे माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. आणि डॉक्टरनी पण आम्हाला इथेच राहायला सांगितलं. तिकडची काही चिंता करू नकोस. तिकडे कुणाला आम्ही काही कळू देत नाही. तू पण काळजी घे त्यांची. येतो आम्ही. चल निघू. काळजी घे. मी एन्जिओग्राफीचा रिपोर्ट पाहिला आहे. त्यासंबंधी माझी डॉक्टरांबरोबर चर्चाही झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला सुंदरचं बायपासचं ऑपरेशन करावंच लागेल. बायपासची भीती मनात ठेवून आपण हे ऑपरेशन टाळणं हे योग्य नाही आहे. ठीक आहे, वेळ तर अजून गेलेली नाही आहे. देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. तर मला असं वाटतं आपल्याला आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली आहे त्यामध्ये 17 दिवसांमध्ये ऑपरेशन करून घेणं हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे. त्याची तयारी तुम्ही ठेवा प्लीज. बरं डॉक्टर, कालच आम्ही यांची एन्जिओग्राफी केली, त्यामुळे मी त्यांना 17 दिवसांचा टाईम सांगितला. नाहीतर आपण ताबडतोब त्यांचं ऑपरेशन केलं असतं. नाही नाही, पण ह्या सगळ्यासाठी अंदाजे किती खर्च येईल? कमीत कमी 3-3.5 लाख रुपये खर्च येईल. डॉक्टर परातेच करणार आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला लवकरात लवकर म्हणजे 17 दिवसात करायलाच लागेल. त्या हिशोबाने तुम्ही पैशांची अरेंजमेंट केलेली बरी. येऊ मी? हो ठीक आहे. लता, अगं वीणा आली नाही अजून. कुठे राहिली ही मुलगी? अगं येईल आई ती. तुला माहिती आहे ना, सकाळी यायचं म्हटलं तर संध्याकाळी येते. किती वेळ लागतो तिला तयार व्हायला. वीणा ना अशीच आहे अगदी. सुंदर आणि वीणा कधीही वेळेवर घरातून निघत नाहीत. अगं दूर दूरचे पाहुणे येऊन पोहोचले सुद्धा, आणि ही जवळ राहत असून अजून हिचा पत्ता नाही. काय येईल आई ती. तू का काळजी करतेस इतकी? बरं अगं, खूप कामं पडलेत ना. तू तिला जरा कॉल करून बघ येते का. मी निघते. हा, मी येते. मला खूप काम आहेत बाबा. लता, अगं आईला काळजी वाटणं साहजिकच आहे नाही का? चल. अहो मी काय म्हणते, सुंदरला आज डिस्चार्ज मिळणार आहे, तर आपण त्यांना आपल्या गाडीतून त्यांच्या घरी सोडून येऊयात का? चालेल. चल चल. या. चला वरती चला, चहा तर घ्या. नको, तू आता आराम कर, लग्नात भेटू. अहो काळ भेंडे काकू, मोरे वहिनी, निघतो आम्ही. अहो लवकर बाहेर या, लवकर या. अहो आपला सुंदर आलाय, वीणा पण आलीये. सुंदर, सुंदर साहब, सुंदर साहब. साहब, आप जैसे आदमी को अटैक आया, ये बात सुन के हमको बहुत बुरा लगा साहब.
तेव्हा तूच त्यांना उचलून घेऊन गेलास आणि मी मात्र वीणाला किती नावं ठेवली, खूप शिव्या दिल्या. पण आता मात्र तुला हार्ट अटॅक आल्याचं कळलं आणि खूप वाईट वाटलं रे, खूपच वाईट वाटलं. काही संकोच करू नकोस तू. आई वडिलांच्या मायेनं आम्ही तुझं सगळं करू. खरंच खरंच बेटा. गॉड ब्लेस यू बेटा. गॉड तुझ्या पाठीशी आहे. कसला विचार करताय? त्या डॉक्टर परत यांनी रिपोर्ट्स बघून काहीच सांगितलं नाही. तू पण शांत, तू पण काही बोलले नाहीस. नाही नाही, खरंच असं काही झालेलं नाहीये. त्यांनी फक्त काळजी घ्यायला सांगितली. तुम्ही नका विचार करू. तुम्ही थकलायत ना? थकलो होतो मी, पण आता नाहीये. मी आलो तेव्हा एकमेकांशी दिवस रात्र वेगवेगळ्या विषयावरनं भांडणारे आपले चाळकरी एकत्र येऊन माझं किती आपुलकीने स्वागत करत होते बघितलंस ना. मला आश्चर्यच वाटलं. कसं असतं ना, चाळीत आपल्या घरात काय चाललंय ह्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ह्याबद्दल इंटरेस्ट असतो. मग त्याची चर्चा अगदी गच्चीपासून मार्केटपर्यंत सगळीकडे होत असते. पण गंमत आहे ना, तीच लोक गेले 2 दिवस तुमची आपुलकीने वाट पाहत होती. तुम्हाला पाहिल्यानंतर सगळ्यांना भरूनही आलं. चाळ म्हणजे ना एक एकत्र कुटुंब असल्यासारखं असतं नाही. एकमेकांमधली सगळी भांडणं, मतभेद सगळं विसरून अडीअडचणीच्या क्षणी सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. पण तसं ब्लॉकमध्ये नसतं. ब्लॉकमध्ये सगळेजण ब्लॉक होतात. दिवसभर एकमेकांच्या भेटीगाठी नाहीत, एकमेकांचे चेहरे बघणं नाही. कसा निर्माण होईल जिव्हाळा एकमेकांमध्ये. आज संतोषी हळद आहे ना? काय काय झालं रडायला? संतोष हळदीला जाता आला नाही म्हणून वाईट वाटतं ना? नाही, साहजिकच आहे. लग्न म्हणजे एक सोहळा असतो. सगळ्यांनी एकत्र येण्याचा, आनंद घेण्याचा. आपले सगळे नातेवाईक आपल्याला भेटत असतात, एकमेकांबद्दल गप्पा गोष्टी करत असतो, आनंद लुटत असतो. आपण उद्या सकाळी जाऊया. तुमच्या तब्येतीपेक्षा माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. काय झालं माझ्या तब्येतीला सांग ना. तो एन्जिओग्राफीचा रिपोर्ट आल्यापासून मी बघतोय सगळेजण सिरियस आहेत, काही बोलत नाहीत. तू पण माझ्याशी बोलत नाहीस. कुठे तो रिपोर्ट? मला बघायचा. कुठे तो रिपोर्ट? नाही, रिपोर्ट डॉक्टर पाटलांकडेच देणार आहेत. ते माझ्याकडे नाही देणार आहेत. ते हॅलो, मी वीणाचा भाऊ बोलतोय. सुंदरला बायपास सांगितले म्हणे. हां दादा, नाही काय बायपासशिवाय पर्यायच नाही हो. एन्जिओप्लास्टी पण नाही करता येणार. तरी किती दिवस वेळ आहे आपल्याकडे? आपल्याकडे 17 दिवस आहेत. मी लहान भावाचं लग्न आटपतो आणि येऊन भेटतो तुम्हाला लगेच. ठीक आहे.
एन्जिओग्राफी रिपोर्ट. मिड मेन कॉर्नरी वेन 100% ब्लॉकेज, राईट मेन 70% ब्लॉकेज, लेफ्ट मेन नील. कन्क्लुजन, मल्टी ब्लॉकेजेस इज देअर. नो एन्जिओप्लास्टी, नो एनी ऑप्शन. देअर इज स्टिमोसिस. ऑपरेशन मस्ट बी नेसेसरी within 17 days. माझ्याजवळ फक्त 17 दिवस आहे. तू किती सहन केलंस माझ्यासाठी, तू किती प्रेम करतेस माझ्यावर. मला काही होऊ नये म्हणून रिपोर्ट लपवून ठेवलास माझ्यापासून. खरं सांगू वीणा, तुला पहिल्यांदा पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. देवळात पहिल्यांदा साडीमध्ये तुला बघितलं ना, वाव, साडीमध्ये किती सुंदर दिसतेस तू. थँक्यू. मी तुला खरं सांगू, मी आता पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो आहे. तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो ना, अगदी तसा. मी पण तुमच्यात कशी गुंतत गेले माझं मलाच कळलं नाही. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मीदेवोभ्यो नमः. गंधवः पुष्पदवः फूलवः. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला गाढ झोप लागली होती म्हणून नाही उठवलं. किती वाजले? 10. 10? अरे 9चं लग्न होतं ना, आपल्याला जायचं होतं लग्नाला. आता तर सप्तपदी पण सुरू झाली असेल. घ्या चहा घ्या. सप्तपदीवरनं आपल्या सप्तपदीची आठवण अजूनही मनात आहे. सप्तपदी म्हणजे 7 जन्मांची साथ. ती अशी एकाच जन्मात दुभंगणार का ग? हो, तुम्ही असं तुटल्यासारखं का बोलता? वीणा, तुझा चेहरा माझ्यापासून काही लपून ठेवू शकत नाही. मला कळलंय मला काय झालंय ते. काय? तुम्ही रिपोर्ट्स वाचलेत? हो. ए वीणा, रडू नकोस का? आपल्याकडे बायपाससाठी फक्त 17 दिवस राहिलेत वीणा. पण आपण बायपास करूया. तुम्ही असा का विचार करता? डॉक्टरनी सांगितलंय की नाही, बायपास नंतर 3 महिन्यात तुम्ही पूर्ण ठणठणीत होऊ शकता. देशपांडे काकांकडे बघा, केवढी वर्ष झाली ठणठणीत आहेत की नाही ते.
आणि बोरकरांसारखं झालं तर 40व्या वर्षी बायपास झाला आणि लगेच ते असं नका बोलू. सुंदर, तुला इथे समुद्रावर का आणलं माहिती आहे? कारण असं म्हणतात की समुद्रावर माणसाची सगळी दुःख विरून जातात. बाय द वे, तुझे ब्लड रिपोर्ट्स आले आहेत. सगळं नॉर्मल आहे. कोलेस्ट्रॉल सुद्धा नॉर्मल आहे. डॉक्टर, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, मग ब्लॉकेजेस कसे? नाही, त्याला ब्लॉकेजेस नाही म्हणत, त्याला स्टेनोसिस म्हणतात. स्टेनोसिस म्हणजे काय? कोरोनरी व्हेन्स असतात ज्या हृदयाला रक्तपुरवठा करतात. ह्या व्हेन्स अरुंद होतात. हळूहळू हळूहळू मग ब्लड पुरवणं बंद करतात आणि मग अटॅक येतो. या कोरोनरी व्हेन्स अरुंद का होतात? सुंदरमुळे. मी? माझ्यामुळे? हो, मग तुझा सोशिक स्वभाव. कधी कुणाला तू उलट उत्तर द्यायचा नाहीस. कोणी कितीही बोललं तरी ऐकून घ्यायचं. स्ट्रेस आला ना की स्टेनोसिस होतो, म्हणजे त्या व्हेन्स अरुंद होतात, म्हणून मग अटॅक येतो. सहनशक्तीला पण काही मर्यादा असतात सुंदर. या समुद्राच्या लाटा बघतोस ना कशा उसळतात आणि किनाऱ्यावर शांत होतात. अशाच काही लाटा मी सुद्धा खूप सहन केल्यात. जेव्हापासून मी एक सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला लागलो तेव्हापासून नोकरीमध्ये या सगळ्या गोष्टी सहन केल्यात. माझ्या बॉसचं, मॅनेजरचं खूप प्रेशर सहन केलं आहे. माझा सेल होत नव्हता, त्यामुळे मीटिंगमध्ये सगळेजण मला टार्गेट करायचे, प्रेशराईज करायचे. मग हळूहळू सेल वाढत गेला आणि अभिनंदन मिस्टर सुंदर शिंदे. थँक्यू सर. यावर्षी तुम्ही मुंबईच्या टीममध्ये टॉपला आहात. थँक्यू सर. मिस्टर शेंडे. येस. मागच्या 5 वर्षापासून आपले सुंदर शिंदे मुंबई टीमचे टॉपर आहेत आणि तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह, त्या सगळ्यांचं मिळून सेल त्यांच्या अर्धाही नाहीये. हे सुनील देवरे आणि वानखेडे यांचा ॲन्युअल सेल 10 लाखाच्या वर कधी पोहोचलेला नाहीये. याचा अर्थ तुम्ही काम करत नाही. सर पण. अँड आय वॉन्ट रिझल्ट्स. येस सर. ऑर एल्स आय हॅव टू थिंक अबाउट इट. सॉरी सर. येस सर. सुंदर शिंदे, सुंदर शिंदे, सुंदर शिंदे, सुंदर शिंदे. काना मागून आला आणि तिखट झाला. माझ्या मागून कंपनीत लागला आणि माझ्या पुढे गेला. 5 वर्ष टॉपवर आहे काय? सतत 5 वर्ष टॉपवर आहे हा सुंदर शिंदे. त्याच्यामुळे माझा कंपनीत अपमान झालाय. अरे बघताय काय नालायकानो, तुमचा सेल खाली गेला नसताना तर मला खाली मान घालायची वेळ आली नसती. कळलं काय? सुंदर शिंदे, सोडणार नाही मी तुला. नाही तुला त्या भोईर साहेबांच्या नजरेतनं खाली पाडला ना तर संपत शेंडे नाव लावणार नाही मी. सर, भोईर सरांच्या नजरेतून कसं काय पाडणार? सर, एक आयडिया आहे. सुंदर शिंदेला ना आपण कोकणात पाठवायचं. तिकडे नाहीतरी सेल्समन कमीच आहेत. आणि सर, मागच्या वर्षी त्याच कंपनीत होतो, कोकणातच. हां, म्हणून आहे ना तिकडचा प्रत्येक दुकानदार आपल्याला ओळखतो. सर, अख्खं आयुष्य जाईल त्याचं. सेल्स काय दाखवू शकणार नाही तो. पक्का? सर, 100%. क्या बात है अजा, ये हुई ना बात. वाह वानखेड़े वाह, इस बात पे और एक पेग. ए आंड्रे. काय? सॉरी सर. हां, सॉरी सर. मीटिंग कितीची होती? आय एम सॉरी सर. सॉरी फॉर द लेट. डिसिप्लिन नावाची गोष्ट आहे की नाही काही? हो सर, पण सगळ्या ट्रेन लेट होत्या ना. सर, ट्रेन नेहमीच लेट असतात सर. पण ट्रेन लेट आहे म्हणून आपण जरा लवकर निघायचं ना. हे असंच झालं तर काय सर? या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्यांच्याकडे जो माणूस लक्ष ठेवतो तो जबाबदार माणूस असतो.
तुम्हाला कळलं असेल आता का माझं ऑब्जेक्शन आहे या मिस्टर शिंदेना प्रमोशन देण्यावरून. मिस्टर शेंडे, आपण त्यांना त्यांचा सेल्स रिपोर्ट बघून प्रमोशन देतोय. एक मिनिट सर. सर, यांना प्रमोशन देण्यावरून माझं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जो सेंट्रल एरिया सेल्स मध्ये यांनी डेव्हलप करून दाखवलाय तो ऑलरेडी मी डेव्हलप केलेला आहे सर. यांना डेव्हलप एरिया मिळालेला आहे. जर यांना सेल दाखवायचाच असेल तर यांनी कुठल्या तरी नवीन एरियामध्ये 3 महिन्यात डेव्हलपमेंट करून दाखवावी सर. तुम्हाला असं म्हणायचंय की 3 महिन्यात यांनी नवीन एरिया डेव्हलप करून दाखवावा? यस सर. यांना कोकण एरिया द्या सर. जर यांनी 3 महिन्यांमध्ये कोकणात डेव्हलपमेंट करून दाखवली तर आय टेक अ चॅलेंज सर. मी मिस्टर शिंदेच्या हाताखाली काम करेन सर. ठीक आहे. मिस्टर सुंदर. यस सर. तुम्हाला हे मान्य आहे का? कोकण एरिया 3 महिन्यात तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. हो सर, मी तयार आहे. ओके. मिस्टर शेंडे यांनी जर 3 महिन्यांमध्ये कोकण एरिया डेव्हलप करून दाखवला तर मी त्यांना प्रमोशन रिजनल मॅनेजर म्हणून देणार आहे. मान्य आहे? रिजनल मॅनेजर? ओके सर. ओके, आय टेक अ चॅलेंज. मंजूर आहे सर. गेल्या 6 महिन्यापासून माल तसाच पडून आहे. तुमचा एकही रिप्रेझेंटेटिव्ह मार्केटमध्ये नाही, त्यामुळे सेल नाही. अहो, इतर ब्रँड कसे चालतात मार्केटमध्ये? नाही काय बन्सल साहेब, मी सुद्धा बदली होऊन आजच आलोय गावात. माझाही पहिला दिवस आहे. मी काय करतो, मी आज स्वतः जातो, प्रत्येक दुकानात जातो, माहिती घेतो की काय कारण आहे माल न संपण्याची, आणि हा सगळा माल संपवण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे? माझं तुम्हाला आश्वासन आहे, तुमच्याकडचा सगळा माल मी संपवणार. फक्त तुमची ऑर्डर आम्हाला वेळेत आली पाहिजे. तुमची ऑर्डर आली, माल पोहोचलाच म्हणून समजा. थँक्यू. ओके, भेटूया. बरं. कोकणात मटण मसाला, किचन किंग, कोकणात मासे खाणारे लोक जास्त. स्पायसी मसाल्यांचा चांगला डिमांड आहे. प्रत्येक दुकानातून बरीच ऑर्डर मिळाल्या, फक्त वेळेवर गेल्या पाहिजे. या 15 दिवसात बराच माल संपला. बन्सलला विचारू नवीन काही ऑर्डर आहे का. बन्सल साहेब, का ऑर्डर? अरे, तुम्ही तर कमाल केली. एका महिन्यात सगळा माल संपून गेला. अहो, 5 लाखाचा माल संपला. आता आम्ही तुम्हाला 10 लाखाची ऑर्डर देतो. अरे, तुमच्यासारखी माणसं जर असतील ना मेहनती, तर संपूर्ण अलिबाग मध्ये नारपा 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 मसाला होऊन जाईल. नक्की होईल सर. चला सांगा, काय काय देऊ सांगा. बस गेल्या वेळेप्रमाणे जे पाठवलं होतं त्याच्या डबल करून टाका. सुन्या, अरे आहेस कुठे? या शिंद्याने एका महिन्यात कोकण पिंजून काढला रे. जादूगार आहे हा, जादूगार शिंद्या. अरे पण सर, झालं काय? अरे झालं काय म्हणून काय विचारतोस? 1 वर्षापासून माल पडला होता त्या बन्सलकडे 5 लाखाचा. एका महिन्यात काढला शिंद्याने. किती? एका महिन्यात. शिवाय 10 लाखाची ऑर्डर आणली आहे. तुम्ही बसा इथं ढोसत, मी करतो त्या शिंद्याच्या हाताखाली काम. सर, तुम्ही काळजी नका करू. मला फक्त एवढं सांगा, या स्कीमसाठी माल किती देणार? एक गप रे, फालतू बडबड करू नको रे. किती माल पाहिजे स्कीमसाठी सांग. किती पाहिजे? 8 दिवस सगळे ऑर्डर थांबून ठेवतो, तुला माल देतो. हे सगळं काम 8 दिवसात फत्ते करा. पण माल टाकायचा कुठून? सर,
आपला डिस्ट्रीब्युटर ठाण्यातलाच आहे. आणि कोकण किती लांब आहे? 2 दिवसात माल टाकतो सर, 2 दिवसात. बघा 2 दिवसात काम नाही केलं ना तर तुला टाकतो. का भरतोस काय? करा करा. 2 दिले 2 दिवस. चला 8 दिवस. चला काम फत्ते करा. चला चिअर्स. हॅलो, हां नमस्कार डोईफोडे साहेब. मी नरेंद्र भोईर बोलतोय. डोईफोडे साहेबांची मागच्या वर्षी बदली झाली आहे. ते आता पुढच्या महिन्यात रिझ्यूम होत आहेत इकडे महाराष्ट्रामध्ये. अहो गेल्या 3 महिन्यापासून गोडाऊनमध्ये 10 लाखाचा माल तसाच पडलेला आहे. अहो आमच्या अलिबागच्या एरियामध्ये मुंबईच्या बॅचचा माल आलेला आहे. ओके. अहो माझ्या जवळच्या दुकानदाराने मला सांगितलं तुमचे एरिया मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर शेंडे साहेब आमच्या अलिबाग भागामध्ये फिरत होते. बघा या प्रकरणाचा लवकरात लवकर शोध घ्या. मला देवरे साहेबांचा रिप्रेझेंटेटिव्ह अभिजित मोरे यांना दारूच्या अड्ड्यावर माझ्या विरुद्ध रचलेला सांगितलं. त्याला राहवलं नाही म्हणून मला येऊन सगळं सांगितलं. मी कोकणात जाऊन सगळी इन्क्वायरी केली. मी समोरच्या रॅकमध्ये रचलेला माल बघितला. मुंबईच्या बॅचचा माल कोकणात होता. टाकला होता आगाऊ स्कीम देऊन. मला मॅनेजरने आमच्या मीटिंगमध्ये सेल्स मॅनेजरच्या समोर खाली दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने मला अल्टिमेटम दिला की 1 महिन्याच्यात सेल करून दाखव नाही तर रिझाईन कर. आणि या सगळ्या त्यांच्या अशा वागण्याचा मी नकळत खूप ताण घ्यायला लागलो आणि खूप विचार करायला लागलो. मला नाही वाटत हा कधी भांडला असेल किंवा याने शिवीगाळ केली असेल कुणाला. नाही डॉक्टर, हे खरंच कधीच कोणावर रागवले नाहीये, कधी कोणाशी भांडले नाहीये. सोशिक स्वभाव आहे ना त्याचा. अरे शिवीगाळ करावी, भांडावं म्हणजे असा अटॅक येत नाही. मी असं म्हणत नाही की भांडलं, शिवीगाळ केली म्हणून अटॅक येत, असं नाही. पण निदान मनमोकळं करावं. समोरचा जर बोलत असेल ना, चुकीचं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यावं. विचार करत बसू नये, स्ट्रेस घेऊ नये, ताण घेऊ नये. हे सगळं 8-10 दिवसात नाही होत. त्याला चांगले 8-10 वर्ष लागतात. तेव्हा कुठं यावेन सारून धावतात. मग नंतर हृदयाला रक्तपुरवठाच बंद होतो, अटॅक येतो. विचार करू नकोस, बोलत जा बोलत जा. अरे वेळ कसा गेला कळलंच नाही ना. संध्याकाळ झाली. वीणा, वीणा तू किती दुःख सहन करतेस, मला काहीच सांगत नाहीस. माझी मुलं लहान आहेत. असं काही झालं तर कोण बघेल त्यांना? दुसऱ्या मुलांच्या वडिलांकडे बघून त्यांचे डोळे पाण्याने वेळोवेळी डबडबतील. वीणा माझ्याशिवाय कशी जगते? तिला पती नाही. तिला जग कुठल्या दुष्ट कोणातून बघेल? माझी मुलं बापाविना आणि वीणा पतीशिवाय कशी जगेल? पवित्र पवितरो वा सर्वावस्थांगदो विवाय स्मरेत् पुण्डरीकाक्ष सवायवन्दरशुचिः आचम्य प्राणानायम्य. ॐ केशवाय नमः स्वाहा, नाय नमः स्वाहा, ॐ माधवाय नमः स्वाहा, गोविन्दाय नमः. स्तौ वृक्षालय विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः.
नमस्कार. कसं आहे? छान. बसा. हो. या. Yes. कसं काय ठीक चाललंय ना? हा ठीक ठीक. आम्ही ऐकलं तुमच्या जावयाला अटॅक आला. वय 40व्या वर्षीच बायपास करायला सांगितली. घाबरू नका, माझ्या बाबांना पण अटॅक आला होता. असं वय. त्यांना 3 दिवसात बायपास सर्जरी सांगितली होती. आम्ही पण आमच्या बाबांकरिता बिना ऑपरेशन नॅचरल बायपास थेरपी घेतली होती. आज ते ठणठणीत आहेत, मजेत आहेत, चांगले फिरतायत, बोलतायत. अरे वा, आश्चर्य आहे. अय्यरजी, तुम्ही तर खरं म्हणजे आम्हाला संजीवनीच दिली. मी आत्ताच माझ्या मुलीला फोन करून सांगतो. हो ना. हा. अरे रमेश, आपल्या वीणाला फोन कर बघू. अच्छा, एक मिनिट. आत्ताच बोलून घे. हॅलो, हा वीणा, बाबांशी बोल जरा, 1 मिनिट. हा दे बोलतो. हॅलो. हा बोला ना. अगं आपले ते शेजारचे अय्यर अंकल आले. बरं. ते सांगत होते की त्यांच्या वडिलांना सुद्धा 3 दिवसात बायपास सर्जरी करायला सांगितली होती म्हणे, पण त्यांनी नॅचरल बायपास थेरपी घेतली आणि बरे झाले. आणि अगं आज ते ठणठणीत आहेत म्हणे. मी त्यांच्याकडे फोन देतो, तुला ते नंबर देतील. हे घ्या. हेलो बेटा, कैसी हो? नमस्कार अंकल, बोला. हाँ हाँ, नंबर लिख लो. हो हो, लिहून घेते. हो. 8888 144 हां. हां 4391. हो, नंबर लिहून घेतलाय. हो हो, लिहून घेतलाय. हो हो, थँक्यू व्हेरी मच अय्यर अंकल. अहो ऐका ना, आपल्या शेजारचे अय्यर अंकल आहेत ना, त्यांचा फोन होता. त्यांच्या वडिलांना पण असं 3 दिवसात बायपास करायला सांगितली होती. ते IPC हार्ट केअर सेंटरमध्ये गेले होते. तिकडे त्यांना नैसर्गिकरित्या बायपास कशी करता येईल हे सगळं सांगितलं. मी तिथली अपॉइंटमेंट घेते. आपण एकदा तिकडे चेकअपसाठी जाऊया प्लीज, माझ्यासाठी. मी मुलं बाहेर खेळतात, त्यांना घेऊन तयार होते. तुम्ही पण तयार व्हा ना, मी अपॉइंटमेंट घेते. येस सर. डॉक्टर आहेत का? आमची अपॉइंटमेंट होती. हां, ओके द्या. शेखर सर. डॉक्टर फाईल शेखर, आणली? मिस्टर शिंदे. या या इकडे बसा बसा. आधी तुमची मी केस हिस्ट्री घेतो. केस हिस्ट्री घेतल्यानंतर तुम्ही जाऊन तिकडे बसायचं. हां, ओके. तुम्हाला कधीपासून त्रास आहे? आत्ताच काही दिवसांपूर्वीपासून त्रास झाला. ओके, ठीक आहे. अच्छा, एन्जिओग्राफी झालेली आहे तुमची. मी सगळं लिहून घेतो. तोपर्यंत तुम्ही तिथे बसा आणि मग मॅडम भेटतील तुम्हाला. ओके. हो. नमस्कार. सुंदर, मी तुमचे सगळे रिपोर्ट्स पाहिलेत. मेनली काय ना, आपल्याला खूप भीती वाटतेय. बायपास सांगितलीये तुम्हाला, तर आपल्याला कुठल्याही भीतीने ग्रस्त होऊन डिसिजन घ्यायचं नाहीये. म्हणून मी थोडक्यात तुम्हाला हार्ट म्हणजे अटॅक कसा येतो, आपण इथे काय करतोय, बायपास म्हणजे काय ते समजावून सांगते. मग आपण निर्णय घेऊया काय करायचं ते. हा, तर बेसिकली हार्टमध्ये काय आहे, आपल्याला जे दिसतंय ना, 3 प्रमुख रक्तवाहिन्या असतात आणि त्यामध्ये हळूहळू ब्लॉकेजेस निर्माण होत असतात. आपल्याला ते माहितही नसतं, पण जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आपल्याला कळतं की आतमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि तेव्हा सगळी धावपळ वगैरे करून अँजिओग्राफी वगैरे होते आणि ब्लॉकेजेस आपल्याला दिसतात. तसं तुमच्या अँजिओग्राफीमध्ये काय झालंय की लेफ्ट साईडला ब्लॉकेजेस आहेत, जे 3 रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत. पण मेन काय, जी प्रमुख रक्तवाहिनी आहे, जिला आम्ही लेफ्ट मेन असं म्हणतो, तर तिच्यामध्ये ब्लॉकेज नाही. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण जेव्हा लेफ्ट साईडच्या मेन नसमध्ये 70% पेक्षा जास्त ब्लॉकेजेस असतात, तेव्हा बायपास इमिजिएट आणि अर्जंट असते. तर तुमच्या केसमध्ये आणखीन एक चांगली गोष्ट काय आहे, तर हार्टचं पंपिंग सुद्धा चांगलं आहे. म्हणूनच आपल्याला मेडिसिन्स, औषधोपचार करण्यासाठी वेळ आहे. डॉक्टर थँक्यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू, वेलकम. चहा. वीणा, मला खूप जगायचं आहे. आपल्या सुखी संसाराची सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. स्वामींनी सांगितलंय. अय्यर अंकलच्या रूपानं स्वामींनीच मार्ग दाखवला है ना. मला खूप कष्ट करायचे. आजपर्यंत तुला जे जे सुख मी देऊ शकलो नाही, ते सगळं मला तुला द्यायचंय.
ए काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? नाही नाही, हे आनंदाश्रू आहे. खूप दिवसांनी मी तुम्हाला हसताना पाहते. हॅलो, मी प्रदीप भोसले बोलतोय, वीणाचा मोठा भाऊ. हा दादा. डॉक्टर साहेब, सुंदरला सांगितलं होतं आपण 17 दिवसात ऑपरेशन करायचं म्हणून. वीणाचा त्याबद्दल मला काही फोन नाही, माहिती नाही. काय ठरलंय त्यांचं? मला काय वाटतं दादा, बहुतेक सुंदरला ना पैशांचा प्रॉब्लेम असावा. तुम्ही दुपारी वीणाकडे या, आपण बसून काय तो डिसिजन घेऊया. सुंदर आपल्याकडे 5च दिवस आहेत. सकाळी दादांशी सुद्धा बोलणं झालं माझं. पार्लेकर डॉक्टर सुद्धा तेच म्हणाले 2 वेळा. बायपास शिवाय पर्याय नाहीच आहे आपल्याकडे. आम्ही बायपास न करण्याचा निर्णय घेतला. वीणा, तुम्ही पैशांची काळजी करू नका. उद्याच ऍडमिट व्हायची तयारी करा. नाही दादा, आम्ही IPC हार्ट केअर सेंटरमध्ये गेलो होतो. तिकडे आम्हाला डॉक्टर प्रतीक्षा गांधी भेटल्या. त्यांनी आम्हाला नैसर्गिक बायपास विषयी सगळं काही समजावून सांगितलंय. त्याला खर्चही कमी येणार आहे. त्यामुळे आम्ही ती ट्रीटमेंट करायचं ठरवलंय. पण त्या थेरपीचा या केसमध्ये काहीच उपयोग नाहीये. त्या थेरपीमुळे ब्लॉकेजेस कमी नाही होणार. बायपास शिवाय पर्यायच नाहीये आपल्याकडे. एक्सक्यूज मी. ठीक, सॉरी, मला निघावं लागेल, अर्जन्सी. कळवा मला. वीणा, बघितलंस डॉक्टर काय म्हणाल ते? बायपास शिवाय पर्याय नाही. दादा, सुंदरच्या मनात नसेल तर त्याच्यावर बायपासची जबरदस्ती करू नका तुम्ही, कारण त्याच्यासाठी ते योग्य नाहीये. ठीक आहे, तुम्हा लोकांना पटलं ना? ओके, ठीक आहे. मिस्टर शिंदे, तुमची ट्रीटमेंट आमच्याकडे कंप्लीट झाली आहे. आता कसं वाटतंय मग तुम्हाला? डॉक्टर, ट्रीटमेंट नंतर मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे पूर्वीसारखं जिने चढताना उतरताना हात मला धाप लागत नाही, थकवा जाणवत नाही. खूप फ्रेश वाटतं. पुन्हा एकदा नव्याने जगावं असं वाटतं. सुंदर, तुमची ट्रीटमेंट आता सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. तर मेन आता जे मेंटेनन्स आणि फॉलोअप आहे, त्याच्यामध्ये तुमचा आहार, व्यायाम, योगा हे खूपच महत्वाचं आहे. आमच्या स्टाफने ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहेत. आणि माझ्या बेस्ट विशेष नेहमीच तुमच्या बरोबर आहेत. ऑल द बेस्ट अँड टेक केअर. नमस्कार. नमस्ते. कुठे? अरे सुंदर. अरे सर, हॅलो. या ना प्लीज. थँक्यू. चला तुम्ही आज जा, पटकन खेळा. वीणा, बसा तुम्ही. थँक्स. आले अगं काय? बघ कोण आले ते. अरे नमस्कार, सर, वहिनी. नमस्कार. बसा ना. बसा. सुंदर, तुला अटॅक येऊन गेला. आपल्या एका रिप्रेझेंटेटिव्हने सांगितलं मला. टेक केअर. आणि हो, अलिबागच्या एका डिस्ट्रीब्युटरचा फोन आला होता मला. त्यांनी मॅनेजर शेंडे, त्यांच्यासोबत असलेले देवरे आणि वानखेडेचं कारस्थान उघडकीस आणलंय, ज्यामध्ये त्या तिघांनी तुला बळीचा बकरा बनवलं होतं. आणि म्हणूनच त्या तिघांना मी कामावरून काढून टाकलंय. कारण मला
तुझ्यासारख्या प्रामाणिक मॅनेजरची गरज आहे. आणि आता संपूर्ण महाराष्ट्र मी तुझ्या ताब्यात देणार आहे सर, उद्यापासून. म्हणून उद्याच तुला झोनल मॅनेजर म्हणून जॉईन व्हायचं आहे कंपनीत. सर, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की IPC हार्ट केअर सेंटर याचा मेन उद्देश हा आहे हृदयरोगावर प्रतिबंधक उपाय करणं. हल्ली 70% लोकांना हार्ट अटॅक हे पहिलं लक्षण असतं आणि दुर्दैवाने त्यामध्ये अर्ध्या लोकांचा तर मृत्यूच होतो. आणि सत्य हे आहे की 80% हृदय रुग्णांना ऑपरेशनची गरजच नसते. आज आपल्याकडे उपस्थित आहेत सुंदर शिंदे आणि त्यांच्या मिसेस वीणा शिंदे. ते इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करतील. सुंदर शिंदे, नमस्कार. IPCच्या या सेमिनारमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. आणि सगळ्यात जास्त मी आभारी आहे डॉक्टर गांधींचा. कारण हार्ट अटॅक येऊन सुद्धा आज मी अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे. नॉर्मली हार्ट अटॅक आल्यानंतर सर्वसामान्य माणसाचं जे होतं त्या सगळ्या परिस्थितीतून गेले काही दिवस मी आणि माझं कुटुंब जात आहे. आज कुठेही बाहेर पडलं तरी असं वाटतं की प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी ताणातून जात आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी स्ट्रेस आहे. कोणाच्या चेहऱ्याकडे बघितलं तर असं वाटतं की घरीदारी सगळी सुख असून सुद्धा कुठली तरी चिंता, कशाची तरी काळजी त्याच्या चेहऱ्यावरती सतत दिसते. काहीतरी मिळवण्याच्या मागे प्रत्येक माणूस स्वतःला विसरून धावत सुटलेला असतो आणि त्याला कळत नाही की आपण कुठपर्यंत येऊन पोचलो. आणि मग एक दिवस असा काहीतरी धडा त्याच्या आयुष्यात मिळतो आणि त्याच्यातनं त्याचं पूर्ण कुटुंब, तो स्वतः, बऱ्याच वेळा ही व्यक्ती, ही माणसं सावरतात. बऱ्याच वेळा योग्य मार्ग डॉक्टर गांधींचा जसा मला मिळाला तसं न मिळाल्यामुळे त्यातनं सावरते नाहीत आणि मग कुटुंबाच्या कुटुंब बेचिराक व्हायला वेळ लागत नाही. मला जेव्हा हार्ट अटॅक आला, येऊन गेला हे जेव्हा मला डॉक्टरने सांगितलं तेव्हा माझा क्षणभर विश्वास नाही बसला. नॉर्मल डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मी अशी कुठलीही गोष्ट करत नाही की ज्याने मला हार्ट अटॅक यावा. मी कुठलंही व्यसन करत नाही, मी दारू पित नाही, मी सिगरेट ओढत नाही, तरी सुद्धा मला हार्ट अटॅक यावा का? मग नंतर मी विचार केला, डॉक्टरने मला सांगितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की ऑफिसमधले टेन्शन्स असतात, धगधग असते, तुमच्या बॉसचा तुमच्यावरचा निघालेला राग असतो, पुढे जाण्याची पॅशन असते, फ्रस्ट्रेशन असतं आणि सतत एखाद्या गोष्टीचा विचार करण्याची तुमची प्रवृत्ती असते आणि या सगळ्याचा कुठेतरी तुमच्यावर ताण पडत असतो आणि तो ताण रिलीज होत नाही, तो वाढत जातो, एकावर एक थर साचत जातो आणि याचा कुठेतरी आउटबर्स्ट होतो, जो माझ्या बाबतीत किंवा ज्या लोकांना हार्ट अटॅक आला त्यांच्या बाबतीत होत असेल. हार्ट अटॅक आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं, ती भीती की आपण आता जाणार. आणि साहजिक आहे, तुमच्या पाठीमागे तुमची बायको असते, तुमची छोटी छोटी मुलं असतात जी रोज संध्याकाळी तुम्ही इथे एक याची वाट बघत असतात. अशा वेळेस मनात विचार येतो की आपण काय गेलो घरी तर काय होईल त्यांचं, कोण बघेल त्यांच्याकडे, काय करेल तुमची बायको तुमच्याशिवाय, काय करतील तुमची मुलं तुमच्याशिवाय. या भीतीनेच माणूस अर्धमेला होऊन जातो हार्ट अटॅक नंतर. नेमकं काय करायचं हेच कळत नाही. मग बरेच जण त्याला सल्ला देतात, मोठ्या डॉक्टरकडे जा, बायपास करून घे, अँजिओग्राफी करून घे, अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय कोणी ना कोणीतरी सांगत असतं, पण नेमका त्याला या सगळ्यातनं बाहेर काढणारा उपाय मात्र कोणी सांगत नाही. मला असं वाटतं हृदयरोग झालेल्या रुग्णाला सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट हवी असेल तर त्याला एक भक्कम असा भावनिक आधार लागतो, त्याच्यानंतर उपचार वगैरे ही गोष्ट आहे. आणि तो भावनिक आधार देण्याचं सगळ्यात पहिलं काम तुमचं कुटुंब करत असतं, तुमची जवळची व्यक्ती करत असते, जी माझ्या सुदैवाने माझ्या बायकोनी केली. आणि त्याचबरोबर डॉक्टर गांधींसारख्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यातल्या रुग्णाला एक भावनिक आधार देण्याचं, तू यातनं बाहेर पडू शकतोस, तू खंबीरपणे पुन्हा आपलं आयुष्य जगू शकतोस, हा विश्वास देण्याचं काम त्यांनी केलं. मला असं वाटतं आपण त्यांचा सल्ला घ्यावा, एक अत्यंत निरोगी असं आयुष्य जगावं आणि ते जगण्यासाठी आपले कुटुंबीय, आपले मित्रमंडळी आपल्याबरोबर असतीलच, पण त्याचबरोबर IPC आणि डॉक्टर गांधी आपल्याबरोबर कायम असतील अशी आशा करतो. पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमचंही आभार मानतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर मी माझ्या बायकोला सांगतो की वीणा, तुला आणि माझ्या मुलांना सोडून मी कुठेही जाणार नाहीये. धन्यवाद.